मिस्टरांना तर कमीत कमी माझे 10 ते 12 वेळा वाचवलेलं आहे. एवढे मोठे मोठे संकट आले त्यांच्यावर. अच्छा. असे आले की एक तर असा ॲक्सिडेंट झालेला की बाईकवरती चाललेले, मंगळवारी जाऊन मी आईला प्रश्न टाकला, आई असं असं झालं. तर आईने कुंकू दिलं, रात्री कुंकू लावलं, दुसऱ्या दिवशी 3 दिवसात प्लेन झालं, काहीच नाही. आणि मी किचनमध्ये जाऊन बाहेर बघते तर एकदम त्यांना हे झालं, पॅरालिसिस झाला. तर त्या ICUमध्ये ॲडमिट करून घाबरून त्यांना मग परत अटॅक आला. आईने तिथेच त्यांना व्यवस्थित केलं, पण परत त्यांना अटॅक आला. रात्रीचे 10 वाजता खाली मुलांनी कुंकू टाकून थोडंसं मालिश केली आणि बाहेर हॉलमध्ये माझी मुलं वगैरे सगळे बसलेली टेन्शनमध्ये की आता काय करायचं पप्पा. आणि ते हळूहळू चालत आले तरी आम्हाला कळलं नाही आणि एकदम दरवाज्यात उभे येऊन राहिले. तर तेवढ्या अवस्थेत असून खाली थोडं एकच दिवस 10 मिनटं मालिश नाही केली तर दुसऱ्या दिवशी 10 नाही वाजत ते असे चालत हॉलमध्ये आले. तशी माझ्या मुलांची गाडी तरंगलेली पुलावरती. आणि एकटाच माझा मुलगा आणि त्या रस्त्याने कोणी नसतं. अच्छा. तर अर्धा तास तो असा घाबरला की काय करणार आता. खाली बघितलं तर एकदम खोलवर आणि अशी गाडी बॅलन्स झाला तर खाली पडेल. हा, पण एकटाच. पण तो आईचं नाव घेत राहिला की आई आहे माझी. आणि नंतर पायाचा आवाज यायचा माझ्या घरात मला. की कळायचं की आई आली माझी घरात. पायाचा कधी बेल तर भरपूर वेळा वाजायच्या. बेल वाजले कधी दिसायचं, कधी म्हणजे असं बघायचं तर काहीच नाही. बेल वाजवायचे, 4 वाजले की बेल वाजायचे. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपल्या ऑडियन्सला तुम्ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन अगोदर द्या. चित्रा रमेश आंबोरे, मी ठाण्यात राहते. ठाण्यावरून आलेली आहे. सप्तशृंगी यायचे मी, जे मला अनुभव होते तुम्हाला मी शेअर करते. भक्ती तुम्ही स्टार्ट कधी केली? देवीची भक्ती स्टार्ट अगोदरपासूनच होती की नंतर असे काही जीवनामध्ये तुमच्या अनुभव आले देवींचे त्यानंतर तुम्ही भक्ती स्टार्ट केली? मला आधी माझी भक्ती नव्हती. जेव्हा मला अनुभव आले त्याच्यानंतर मी आज 18-19 वर्षापासून मी अनुभव घेते. तेव्हापासून मला अनुभव झाला, तेव्हापासून मी आईची पूजा वगैरे सेवा वगैरे करायला लागली. तेव्हापासून मी सुरुवात केलेली आहे पूजेला आणि तेव्हापासून मी अनुभव मला भरपूर आलेले आहेत. तसे काय अनुभव होते ज्यानंतर तुम्ही भक्ती स्टार्ट केली? सुरुवात अशी झाली माझी अनुभव भक्ती करायला की एवढी मी आजारी होती, 7 वर्ष आजारी होती की माझी गॅरंटी म्हणजे मी नव्हती म्हणून सोडून दिलेलं. एवढी माझी सिरियस होती, खूप आजारी होती. आणि 7 वर्ष मी काही मला खायला नव्हतं. खाली मेथीची भाजी, पालक आणि फ्लावर, याच्यावरती मला काही नव्हतं 7 वर्ष. खूप दवाखाने केले, खूप हे केलं, काही फरक नव्हता. त्याच्यानंतर मग असे ओळखीचे म्हणून त्यांनी मला सांगितलं, त्या स्वतः घेऊन गेल्यात. आणि मला आईचं काही माहिती नव्हतं. त्यांनी आईला स्वतः त्यांनीच विचारलं की आमची काकी असं असं आहे, तिला प्रॉब्लेम आहे, काय झालं. त्यांच्याकडे विचारलं देवी आईला माझ्या. तर देवी आईने सांगितलं. तर देवी आईने खाली मला फक्त नैवेद्य खायला दिला. तर मी आईला बोलली की मला चालत नाही, मला त्रास होते. मी मुगाची डाळच खायची, चण्याची डाळ नाही, कुठली भाजी नाही, पुरणपोळी नाही, काहीच नाही. खाली ज्वारीची भाकरी आणि फक्त मेथी किंवा शापू, कुठलंच जेवण मला नको. जेवण जात नव्हतं, म्हणजे असं खायला खाल्लं की मला प्रॉब्लेम व्हायचा. खूप आजारी पडायची, आंबट पाणी व्हायचं, खूप प्रॉब्लेम व्हायचा. असं मग ओळखीच्याने आम्ही चारुताईकडे गेलो. तिथे आईला सांगितलं की आई मला काहीच खायला जमत नाही. मुगाची डाळीशिवाय तुरीची डाळ नाही, उडदाची डाळ नाही आहे, पुरणपोळी नाही आहे, चण्याची नाही, वांगं नाही, बटाटा नाही, कुठलीच काहीच खायला मला चालत नाही. खाली मी मेथीची भाजी आणि भाकरीच खाते. तर आई बोलली, आईला मी असा प्रश्न टाकला की मला असं का होतं, असं झाल्यानंतर मला असं का होते. तर आईला प्रश्न टाकला. आईने मला सांगितलं की हे 7 वर्षाचे जे आजार आहे, तर 7 वर्षाचा आजार. तर आईने त्यांना सांगितलं. तर आईने सांगितलं की तुला आजार आहे, 7 वर्षापासून तू आजारी आहे. त्याच्यामुळे आईनं मग मला त्यांच्याकडलाच नैवेद्य दिला. तर मी आईला बोलले की हे खाल्लं, पुरणपोळी होती, बटाट्याची भाजी होती, सगळं होतं. मी जे नाही वस्तू खात त्याच वस्तू नैवेद्यामध्ये होती. मी आईला प्रश्न केला की आई हे मी खात नाही, हे खाल्लं तर मला चक्कर वगैरे येते, पित्त होतात, मी आजारी पडते. आई बोलली तू खा. मग मी खाल्ला. तेव्हापासून मला तो दिवस आणि हा दिवस मी सगळं खाते, मला कुठलाच प्रॉब्लेम नाही. त्या दिवशी खाल्लं, त्या दिवसपासून आता 18-19 वर्षापासून मला काही खाल्लं कुठलाही प्रॉब्लेम होत नाही, नाही चक्कर येत ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हापासून मग मी आईची भक्ती करायला चालू केली. तिथून सुरुवात झाली. तेव्हापासून मी चांगली सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून मग मला एक अनुभव येतच राहिलेले. देवीची भक्ती जी करता त्यात असं काय करता, म्हणजे देवीची पुस्तकं वाचता की असं काय तुम्ही करता? म्हणजे साधी माझी दिवाबत्ती वगैरेच, अशी पूजा वगैरेच करायची. त्याच्यानंतर मग मी ग्रंथ वगैरे वाचायला लागली. जसे ग्रंथ वाचायला लागली, सुरुवात केली आईचे,
दुर्गा सप्तासती तेव्हापासून तेव्हा मला खूप अनुभव म्हणजे एका दिवसाला मला अनुभव झालेले. रात्रीतून रात्रीचा केलं की सकाळी मला अनुभव झाला. 8 दिवसाचं पण नाही आणि 2 दिवसाचं नाही, लगेच मला ताबडतोब रिझल्ट मिळालेले. दुर्गा सप्तशती नंतर चारुताईने मला सांगितलं की हे दुर्गा सप्तशती ते एक अध्याय तुम्ही रोज वाचा. तुम्ही तसे त्यांच्या ताईच्या मी सांगितलं तसे मी रोज अध्याय वाचायला लागले. तेव्हापासून रोजच्या अध्याय वाचताना सुद्धा मला समोर असे अनुभव दिसत होते. ओके, ते कसे अनुभव होत काय म्हणजे आईचा चेहरा म्हणजे असं दाखवत की जसं ते असं मला दिसायचं. तेव्हापासून माझी भक्ती वाढत गेली. आज 19 वर्षापर्यंत मला कुठलाच प्रॉब्लेम नाही. ओके, दुर्गा सप्तशती ही आता पण तुम्ही वाचता? त्याला पण विश्वास लागतो. हो, ते बरोबर आहे, कारण कारण नाही वाचून नुसतं पण वाचून उपयोग काही नाही. नाही. त्याला आईवर देवी आईवर पण विश्वास लागतो. नुसतं वाचून पण फरक पडेल अशी हे नाहीये, कारण विश्वास पण मी नाही. मिस्टरांना तर कमीत कमी माझे 10 ते 12 वेळा वाचवलेलं आहे. एवढे मोठे संकट आले त्यांच्यावर. असे आले की एक तर असा ॲक्सिडेंट झालेला की बाईकवरती चाललेले आणि गावी होते ते. आम्ही या साईड मुंबईला ते गावी होते. एवढा ॲक्सिडेंट झाला की दगडाचा रोड होता, तिथून कितीतरी घासत गाडी सोबत गेलेली. तिथे बेहोश झाले. त्यांना माहिती नाही की मी कुठं आहे. आणि अचानक आमच्या नंदेचे तिथलेच शेजारचे 4 मुलं आलेत आणि त्यांनी बघितलं की हे तर म्हणजे नंदेचं नाव घेतलं आणि त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, तरी पण काही माहिती नाही त्यांना. नंतर मग आम्हाला संध्याकाळच्या वेळेस फोन करून सांगितलं की असं झालं. पण आईने माझ्या त्यांना काहीही लागू दिलेलं नाही, थोडंसं पायाला लागू दिलं. तर ते पण पायाला लागलं. मग मी आई घरी आणलं आणि मंगळवारी जाऊन मी आईला प्रश्न टाकला, आई असं झालं. तर आईने कुंकू दिलं. रात्री कुंकू लावलं, दुसऱ्या दिवशी 3 दिवसात प्लेन झालं, काहीच नाही झालं. तो एक माझा मोठा अनुभव झाला. आणि गाडीचा ॲक्सिडेंट तर भरपूरच वेळा झालेला त्यांचा, तरी पण त्यांना काही आईने लागू. आई एकच बोलली की मी आहे, तू काही. त्याच्यानंतर असे माझे मिस्टर गावी निघालेत. तर ट्रेनमध्ये होते. तर ट्रेनमध्ये एकदम त्यांचा श्वास वगैरे बंद झाला, एकदम हे झालेले, घाबरलेत. म्हणजे सगळे आजूबाजूचे पण याच्यातले पण घाबरले की एकदमच ते आवाज केला आणि एकदम शांत पडले. आणि ट्रेनमध्ये बाकीचं असं गाव वगैरे काहीच नव्हतं. ट्रेनमध्ये तो एक मोठा अनुभव. म्हणजे नशीब, कारण तिथे मेडिकल वगैरे काहीच नव्हतं. पण आईने तिथे पण त्यांना 15 मिनिटात त्यांना उठून बसवलं आणि व्यवस्थित घरी नेऊन सोडलं. त्याच्यानंतर मग माझी पुतणी सोबत होती, तेव्हा पुतणीसुद्धा माझी बोलत होती की काय तिला पण सुचत नव्हतं की गाडीत आता काय करायचं. तर आईने लगेच जाऊन तिथे उठून बसवलं, पाणी वगैरे पिलं आणि नॉर्मल बसले आणि नॉर्मल घरी गेले. म्हणजे त्यावेळी असं होतं की हेच क्रिटिकल सिच्युएशन होती, खूप होती. ओके. आम्ही पण नाही, खरी एक माझी पुतणी आणि माझे मिस्टरच त्याच्यामध्ये होते. आणि गाडी आधी ना मध्ये म्हणजे खूप काहीच नाही, हॉस्पिटल नाही, काही नाही. पण आईने तिथे जाऊन लगेच 5 मिनिटात त्यांना शुद्धीवर आणून व्यवस्थित गाडीत बसून म्हणजे नॉर्मल घरी गेले. नंतर आम्हाला कळवलं की रात्री असं गाडीमध्ये झालं, पण आईने मला व्यवस्थित घरी आणून सोडलं, काळजी करू नका असं सांगितलेलं. नंतर मग त्यांना अचानक पॅरेलिस झाला. म्हणजे अक्षय तृतीय होते, चारुताई पण घरी नव्हत्या त्यावेळेस. अशी कंडिशन झाली की त्यावेळेस मग चारुताईसुद्धा घरी नव्हती. अशी वेळ, मुलगासुद्धा माझा घरी नाही, मुलगा कॉलेजमध्ये आणि मी माझी छोटी मुलगी होती. अचानकच म्हणलं की मी ऑफिसला निघालो आहे म्हणून त्यांना चहा दिला. फक्त चहा पिऊन आणि मी किचनमध्ये जाऊन बाहेर बघते तर एकदम त्यांना हे झालं, पॅरेलिसिस झाला. तर मी चारुताईला घाबरून, चारुताई घरी नव्हत्या, त्या पण गावी गेल्या. तर त्यांना मी फोन केला, असं झालं. आणि मी आईसमोर मंदिराच्या समोर गेली, आईचं कुंकू घेतलं आणि थोडंसं पायाला अंगाला लावलं. तर ते 5 मिनिटात उभे राहिले. ओके. आईला मी बोलली, आई आता बघ काय करायचं, असं झालं, मला काही सुचत नाही, तू लगेच त्यांना उभं कर. तर आईने त्यांना लगेच उभं केलं आणि मग नंतर फोन केला. तर माझा मोठा भावाचा मुलगा आला. तर तेवढ्यात आला. तर ते खाली 4 माळे उतरत आले, वॉचमॅनला बोलून गेले, रिक्षात बोलले, डॉक्टरशी सुद्धा बोलले. पण त्या डॉक्टरने थोडा प्रॉब्लेम केला, तरी पण प्रॉब्लेम झाला. तर तिथे पण एवढी कंडिशन म्हणजे काय सांगण्या म्हणजे असं एकदम हे नाही होत. तर तिथे पण एवढा हे झालेला, पण तिथे पण आईने ताबडतोब हे केलं आणि त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं. तर त्या ICUमध्ये ॲडमिट करून घाबरून त्यांना मग परत अटॅक आला. ओके. आईने तिथेच त्यांना व्यवस्थित केलं, पण परत त्यांना अटॅक आला. तर मग नंतर हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर मग मी सगळ्यांनाच सांगितलं, असं सगळीकडे झालं, असं सांगितलं, असं झालं. मग मी घाबरत होती. नंतर मग तिथे मला एक प्रॉब्लेम, एक तर मुलगा नाही आहे आणि मी आणि छोटी मुलगी. नंतर मग मोठ्या जावयांना फोन केला, मग जावई आले. मग तिथे ॲडमिट करून हे केलं. मग तिथे एवढा प्रॉब्लेम आला कसला तुम्हाला माहितीच आहे, हॉस्पिटल म्हणल्यानंतर प्रॉब्लेम कसा आहे. आणि मी एकटी, मुलगा घरी नाही, काही सुचायला तयार नाही आहे. ह्या ताई चारुताई असल्या तर मला टेन्शन नाही, कारण त्या लगेच मला हे करतात, घाबरलं काही असलं तर ते वेळेवरती
हे करतात. नंतर मी देवी आईला बोलली, कारण मला पैशाचा प्रॉब्लेम आला तिथे, बरोबर. हां. की आता मी काय करणार, हॉस्पिटल आहे. आणि मेन पैशाचा प्रॉब्लेम पैसे- आला की की माणूस मग- खूप खचून जातो. एवढी खचली की मला काही सुचत नव्हतं. बरोबर. जेवण नाही, पाणी नाही, काय नाही, खाली ते खचत गेली आणि पेशंट जास्त होत चाललेले. हां. तर नंतर मग मुलाला फोन केला, मुलीने मोठ्या, की असं असं झालं. मग ते रत्नागिरीला शिकत होता, तिथून तो आला. नंतर अचानकच मी आईचं नाव घेतलं. एक समोरूनच बोलता की थांबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही पैसे घेऊन येतो. ओके. स्वतःहून तो पैसे घेऊन मेडिकलचे पैसे दिलेत त्यांनी, हॉस्पिटलचे, आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. हम्म. तिथे पण मग आईला मी ह्या घरी नव्हत्या, मग ह्या लगेच आल्या. यांना फोन केला, ह्या थांबल्या नाही. त्या घाबरल्या की काकाला असं झालं. मग त्या लगेच आल्या. मग आईकडे प्रश्न टाकला. आईने फक्त कुंकू दिलं आणि तेलामध्ये मालिश करा, आणि मी सांगितलं माझा नवरा चालला पाहिजे. असं आईला प्रश्न लागला की माझा नवरा असा आहे, तर माझा नवरा लगेच चालायला झाला. आईने खाली कुंकू दिलं आणि मालिश करवली, तुझा नवरा चालायला लागेल. दुसऱ्या दिवशी रात्रीचे 10 वाजता खाली मुलांनी कुंकू टाकून थोडंसं मालिश केली, आणि बाहेर हॉलमध्ये माझी मुलं वगैरे सगळे बसलेली टेन्शनमध्ये की आता काय करायचं पप्पा. आणि ते हळूहळू चालत आले तरी आम्हाला कळलं नाही, आणि एकदम दरवाज्यात उभे येऊन राहिले ओके. एका रात्रीमध्ये. आणि एवढे व्यवस्थित होते, म्हणजे बोलत नव्हते, चालत नव्हते, काय नाही, एका जागेवर पडलेले होते, त्यांना काहीच हे नव्हतं. पण तेवढ्या अवस्थेत असून खाली थोडं एकच दिवस 10 मिनटं मालिश नाही केली, तर दुसऱ्या दिवशी 10 नाही वाजत ते असे हो. चालत हॉलमध्ये आले. बरोबर. तर मुले छोटी मुलगी एवढी ओरडली की पप्पा चालत आले. आम्हाला एकदम असं वाटलं की एवढे कसे, बरोबर. एकदम एवढं झालं की अचानक चेंज कसा एवढा? चेंज कसं झालं, कारण बोलत नव्हते, काहीच नाही, आणि एका जागेवर पडलेले, काहीच त्यांना हे नव्हतं. आणि दुसऱ्या एका रात्रीत मी आईनं माझ्या त्या मिस्टरांना चालवायला लागले. हां. हा माझा मोठा अनुभव आहे. कारण पॅरेलिस पेशंटच्या पैशांची पण आईने तिथे मदत केली, पैशांची पण मदत आणि झाली, चालायला पण लागलं. चालायला एका दिवसात. लागलं. हो. आणि मिस्टरांना अजूनही कुठे बरेच मिस्टरांना म्हणजे माझे हे असे भरपूर छोटे छोटे अनुभव आहेत. भरपूर अनुभव आलेले आहेत. आणि मयूरचा ॲक्सिडेंट माझ्या मुलांचा, हां. ते पण आत्याकडेच चाललेला गावी. हम्म. तर त्या गावी खेडगाव आहे म्हणून चाललेला, तर तो एकटाच गाडीमध्ये, आणि गाडीमध्ये एकटा. तर ते पूल आलाय, तर पुलाखाली जे पिक्चर्समध्ये दाखवतात ना, असं अर्धी गाडी या बाजूला, अर्धी गाडी अशी 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 तरंगत असते. तरंगलेली असली, तशी माझ्या मुलांची गाडी तरंगलेली पुलावरती. ओके. आणि एकटाच माझा मुलगा, आणि त्या रस्त्याने कोणी नसतं. अच्छा. तर अर्धा तास तो असा घाबरला की काय करणार आता. खाली बघितलं तर एकदम खोलवर, आणि अशी गाडी बॅलन्स झाला तर खाली पडेल. हां. हा, पण एकटाच. पण तो आईचं नाव घेत राहिला की आई आहे माझी. तर त्या रस्त्याने कोणी नाही, अर्धा तास एकटा. तर मागे जाणार तर गाडी तिकडे जाणार, बरोबर. पुढे जाणार तर काय हो, करणार. हो. आणि आम्हाला काही सांगायचा प्रयत्नच केला नाही, कसा करणार, काहीच नाही सांगता येत. त्यांनी आईचं नाव घेतलं, आईला आवाज दिला. तिकडून 3 बाईक आल्यात. तर ओके. 3 बाईक आल्या, आणि त्याच्यावर 2-2 पुरुष बसून आले, म्हणजे माणसं बसून आले. ते त्यांनी बघितलं, आणि डायरेक्ट तिथेच पुलाजवळ, म्हणजे तिथं गाडी होती तिथेच त्या गाड्या घेऊन आले. आणि त्यांनी ते गाडी हे करून माझ्या मुलांना मागे घेतलं. घरी गेल्यानंतर मग ते आईला मिठाई ठेवली. म्हटलं काय झालं, मला वाटलं मग ते असा प्रकार झाला. पण आईने मला अर्धा घंटा गाडी तरंगली तरी मला काही होऊ दिलं नाही, आणि माणसाने येऊन ती गाडी साईडला घेतली. मी आता व्यवस्थित आहे, मी व्यवस्थित आलो आत्याकडे, काही टेन्शन घेऊ नको. म्हणजे तुमच्या मुलाचा पण तितका विश्वास आहे, हां, कारण माझ्या आल्या मुलांचा. आल्या त्यांनी अगोदर पेढे घेऊन आला आईंसाठी. तुम्ही कधी असं चेक केलंय का देवाला? म्हणजे तुमच्या लाईफमध्ये असं काही प्रसंग आला की मी भक्ती करून बघते, मला रिझल्ट येतोय का, असं काही तुमच्याबरोबर झालंय का? माझा अनुभवच आहे. तर असा अनुभव झाला की दर मंगळवारी आम्ही चारुताईकडे जातो, म्हणजे सर्वच जातात. तर घरगुतली प्रश्न मिस्टरांचा बोला, मुलांचा बोला, असं त्यांना चारुताईंना विचारते. म्हणजे असं त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करते. पण जे माझ्या मनात होते, जे मला पर्सनल आईला देवी आईला बोलायचं, ते मी स्वतः देवी आईला बोललेली आहे, की माझा पैशांच्याबद्दल बोललेली आहे मी. तर आईला मी असं पैशाला बदल की माझ्याकडे पैसा नाही असं, म्हणजे. आणि मला आईचा बड्डे होता. ओके. चैत्र पौर्णिमेचा आईचा बड्डे असतो. आई म्हटलं तुझा बड्डे आहे, तर माझ्याकडे पैसा नाही आहे, तुझा कार्यक्रम आहे, आता मी काय करणार, मी कुठून घेणार. आणि मेन तर पहिले आधी मी पैसे बोलायचे चारुताईला गेलेली की तुम्ही मला असा आईचा बड्डे आहे, मला पैसे द्या. पण मी तिथे जाऊन त्यांच्याशी बोललेली नाही, जाऊन डायरेक्ट आईशी बोलली, मूर्तीला आईला बोलली की आई असं असं आहे, मला पैशाची गरज आहे. आणि मी त्यांना त्या बोलले की काय कसं काय आलं, मी काय नाही, मला सहज आली. आणि घरी जाऊन मिस्टरांकडे पैसे नव्हते, तर मिस्टर सकाळी कामाला जात होते. तर सकाळी उठून आंघोळ वगैरे करून ते ज्या अकाउंटमध्ये माझे पैसे नाही, मिस्टरांचे नाही, काहीच नाही, ते ATM घेऊन गेले. आणि 10 मिनटात गेले, मुलुंडला गेले, आणि ATMमध्ये पैसे टाकले, म्हणजे ATM टाकलं, आणि रक्कम म्हणजे अशी टाकली ना, आणि फक्त बटन दाबले, फटाफट 20,000 आले.
ओके. लगेच 20,000 आलेत आणि मिस्टरांनी लगेच फोन केला की तू टेन्शन घेऊ नको, 20,000 आले. तर मी म्हटलं कुठून आणले 20,000? काल तर आपल्याकडे काहीच नव्हतं ना. तर ते बोलले तुला मी घरी आल्यानंतर सांगतो की काय झालं. ओके. तर तुम्ही म्हटलं तर तुमचे पैसे वगैरे होते का? मी अशी चौकशी केली. ते बोलले याच्यात अकाउंटचे आधी होते, आता अकाउंट माझं खाली, त्याच्यात काही नाही. मी टाकलं, एकदम पैसे आले. मग मी खुश झाली, आईला थँक्यू बोलली आणि मी कार्यक्रमाचे ओके. खुश होऊन मी आईला थँक्यू बोलून म्हणजे मी आईचं सामान जे लागते मला, जे काय कार्यक्रम होता ते मी ते घेऊन गेली. ओके. असं अनुभव आहे. असा अनुभव म्हणजे मी खूप वेळा झालेला आहे मला. ओके. जेव्हा मी अडचणीत असली, मी आईला मूर्तीला जाऊन बोलली, आई देवी आईला खूप अडचणीत की तेव्हा मला साधा मोबाईलमध्ये सुद्धा माझे अचानक पैसे आलेले आहेत. म्हणजे पैशाच्या बाबतीत पण तुम्हाला असे अनुभव आले? असे अनुभव आले की मी आईला बोलली मनात, चारुताईकडे फक्त मुलांचे यांचे दर मंगळवारी जाते ते प्रश्न नाही, मी ओके. वेगळे प्रश्न विचारले, पण पैशाचा पर्सल जे आहे ना माझं, म्हणजे मी असं असे- आपण देवीकडे जेव्हा जातो हां. त्यावेळी तुम्ही चारुताईंना बाकीचे प्रश्न विचारता, विचारले, पण पण हे नाही पैसे जे हे मनात होते तुमच्या? हे चारुताईला सुद्धा माहिती नाही, हे माझ्या मनातलेच मी आईलाच बोललेली, म्हणजे देवी आईला. तर मी घरातच होती त्यावेळेस, तर तेवढी माझी कंडिशन म्हणजे एवढी म्हणजे एवढी प्रॉब्लेममध्ये अडकली, तर मी चारुताईकडे सुद्धा नव्हती, मी घरीच होती. देवाऱ्याच्या समोर गेली आईला, हां घरी माझ्या आहे, तिने घरातच बोलली की आई असं असं अडचणीत अडकली, मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे. आणि नंतर अर्धा तास बसली आणि किचनमध्ये गेली. लगेच मिस्टरांनी मोबाईल ऑन केला, तर त्याच्यामध्ये 10,000 बँक याच्यातनी जमा झाली माझ्या मोबाईलमध्ये. ओके. ते माझे मिस्टर बोलतात मी माझ्याकडे ते पैशाचे म्हणजे कसे काय अचानक कसे काय माझ्या याच्यात नाही आले. तर मी आईला बोलली की हे मला अनुभव लगेच कळलं की हे माझ्या आईने माझी की एवढ्या प्रॉब्लेममध्ये तू टेन्शन घेऊ नको, तुला मी लगेच देते. पण हां लगेच मोबाईलमध्ये सुद्धा आले. तर बोलतात हे बघ पैसे आले. तर मी म्हटलं पैसे आले नाही, मी आईला बोलली, आईने लगेच माझं, म्हणून तेव्हापासून मी कुठल्याच बाबतीत म्हणजे हे करत नाही, कुठलं संकट येवो, कुठलाही प्रॉब्लेम, मी खाली आईचं नाव घेते, तो प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे तुमची जी श्रद्धा आहे, भक्ती आहे, विश्वास आहे, त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीला पण एक वेगळं प्रोटेक्शन आहे. आणि पैशाच्या बाबतीत पण तुम्हाला जेव्हा पण अडचणी आल्यात देवी मदतीसाठी लगेच, म्हणजे असं 8 दिवसाचा नाही, 2 दिवसाचा नाही, लगेच 15-20 मिनिटात माझ्या मिस्टरांच्या अकाउंट मोबाईल म्हणजे काहीतरी जुळणा होऊन जायची. आता मग त्याच्यानंतर मी अशी आईला बोलली की हे माझं काम होऊ दे. तर त्यात काम झाल्यानंतर मी थोडंफार काय देईल. तर माझे कामं झालेत, पण ते न चुकून विसरून मी ते विसरून गेली, त्याच्यातलं मी काही दिलेलं नाही. ओके. तर असं माझ्याकडून बराच वेळ झालं की आईनं मला दिले, पण मी विसरून गेली, दिलेलेच नाही आहेत. पण वेळेवर दिले मला, असं 8 दिवस नाही, काय नाही, पण ते विसरून गेली. मी असं पैसे आल्यानंतर कसं म्हणजे मी विसरून गेली की असं नाही की मी आईला बोललेली की आई मला ठेवी, मी तुला देईल काय. तर हा प्रकार म्हणजे मी केलेलाच नाही, कारण मी पैसे काढून दिलेलेच नाही. आले खुश होऊन मी माझे म्हणजे प्रॉब्लेममध्ये ते हे करून टाकले. त्याच्यामध्ये मुलांचं पण माझ्या इंजिनियर करत होता आणि एवढा प्रॉब्लेम आला मला की त्याला फी भरायला माझ्याकडे पैसे नाही. ओके. तर मी मंगळवारी तिकडे जाऊन आईला बोलली की मुलांची फी भरायची. आई बोलली मी आहे ना तुला देते. तर तिथे पण आईने माझ्या की कॉलेजमधून फोन आला की मुलाला फायनल एक्झाम, मुलाला आम्ही फायनलला बसू देत नाही. त्याच्यानंतर मी घाबरली आणि फी पण माझी काही कमी नव्हती, 2 लाख भरायचे होते. ओके. आता 2 लाख कंडिशन माझी अशी की 2 लाख मी कुठून आणणार, मी खूप प्रॉब्लेममध्ये आली. मग मी येऊन मंगळवारी गेली, आईला बोलली. तर आई बोलली की मी आहे ना, तुला फी भरायची, तर माझ्या मुलांची सुद्धा फी 2 लाख आलेत, म्हणजे 2 लाख दिले. अच्छा. पण ते 2 पण लाख arrange झाले. हां ते झाले अरेंज, आणि लगेच फी भरून मुलगा परीक्षेला बस. आणि आईला बोलली की परीक्षा देते, पास झाले पाहिजे. तर माझा मुलगा चांगल्या पर्सेंटेजनं का नाही फर्स्ट क्लासमध्ये पण पास झाला. तिथे पण आईनेच माझ्या देवी आईनेच माझी तिथे मदत करून आईने पैसे भरले. आणि मुलांचं शिक्षण आधीपासून जिथे अडचण आली तिथे आईने माझ्या मुलांना हे केलं. शिक्षणसुद्धा आईनेच केलेलं, माझ्या देवी आईनेच केलेलं. आम्ही केलेलं नाही, देवी आईनेच केलं. आता मुलगी माझी MBA झाली, MBAचा पण पूर्ण पैसा जिथे काय लागले तिथे आईने माझ्या पूर्ण MBA पण माझ्या देवी आईनेच केले. पूर्ण अडीअडचणीमध्ये कुठे पैसा तर आईने दिलेला. आईने सगळे शिक्षणापासून सगळं माझ्या आईने केलं. त्याच्यानंतर मग चारुताईला मी अशी हे गोष्ट माझ्या मनात झालेली, हे प्रॉब्लेम, मी पैसे आले हे आले, मी कधी त्यांच्याकडे हा विषय मांडलेला नाही आणि सांगितलं नाही. त्याच्यानंतर मग आईनेच असं ताईला सांगितलं, चारुताईला. आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या तर नाही, देवीतच होती दोघीतनी, कारण माझी आणि आई म्हणजे देवी आईच्या माझ्यातच होती. आणि मग मिस्टरांना घरात मुलांना माहिती होतं. बाकी चारुताईला मी कधी शेअर केलेलं नाही आणि कधी बोलल्या पण नाही. म्हणजे काय सांगते, आईला पण मी काही ठेवलं नाही आणि त्यांना सुद्धा मी कधी शेअर केलेलं नाही. मग आई स्वतः चारुताईला बोलल्या की मी जेव्हा मी मागितले तेव्हा दिले. ती बोलली, पण तिने मला ठेवलेले नाही आहे.
ओके. मी ठेवलेलं नाही. नंतर मग चारुताईने मला विचारलं, बोलवलं असं, तर मी म्हटलं हो मला असं, मी मला ठेवलेलं नाही हे मी विसरली. पण म्हणजे मला चारुताईंनी तुम्हाला असं काय बोललं? त्या बोलल्या की आई काय, म्हणजे आई सांगतात ना कधी काय त्यांना, तर मग ते मला सांगितलं असं. तर मी म्हटलं मग मी तुम्हाला कोणतं अनुभव झाला, कुठे कुठे तुम्हाला काय झालं, म्हणजे असं पैशाच्या बाबतीत मला कळलं. तर मी म्हटलं हां. मग मी म्हटलं मला आईने भरपूर वेळा दिलं, पण मी आईला दिले नाही आणि तुमच्याकडे पण शेअर केले नाही. पण आईने त्यांना सांगितलं की मी तिला पैसे वेळेवरती दिलेले आहेत. आईने त्यांना सांगितलं तेव्हा मी त्यांच्याकडे, पण तोपर्यंत मी पण त्यांना कधीच सांगितलेलं नाही की मला सांगायला आपण पाहिजे विसरून जातो होतं. तर तसं. विसरून गेली. पण तसंही म्हणलं चालेल, पण माझी हेच झालं की मी सांगायला पाहिजे होतं. त्यांच्यापासूनच माझं चांगलं होते आणि त्यांच्यापासूनच मी त्यांना सांगितलं नाही. म्हणजे तुमच्यावर आशीर्वाद आहे चांगला. आहेच. आई एकच वेळ बोलली की तू तुझ्यावर आशीर्वाद आहे, बस तेवढ्यातच. मी काही थोडी घरातही काही प्रॉब्लेम झाला, आईचं नाव घेतलं की माझं लगेच ते होत. आणि माझा एक मोठा अनुभव आहे. वट सावित्रीची पौर्णिमा होती आणि सगळे आम्ही बायका तिथे पूजा करत होतो आणि बायकांची पूजा होऊन त्या साईडला झाल्या आणि मी नुकती पूजा करायला बसली आणि दिवा लावते पूजा करून, अशी तिकडून गाडी आली, एवढी फास्ट गाडी आली आणि माझ्या जवळ येऊन थांबली, स्टॉप झाली. मला तिथे काहीच लागू दिलेलं नाही. तर माझ्या बाजूला ज्या पूजा करत होत्या त्या गाडीवाल्याला बोलायला लागल्या की तुला दिसत नाही त्यांच्याशी. तर मी त्यांना बोलते की का त्यांना भांडता, मी उलट त्यांना बोलते की तुम्ही का भांडता त्यांचे. अगं बोलते तुझा जीव गेला असतं, तुला उडवलं असतं. आणि असं झालं. मी मग तेव्हा घाबरली की मला ह्याशिवाय घरी जाऊन बघते तर माझ्या आईचा फोटो आहे, असा मोठा फोटो आहे. घरी जाऊन पुरते तर पूर्ण असं काच, तर माझ्यावरचं माझ्या देवी आईने घेतलं, पण मला काही होऊ दिलेलं नाही. बरोबर. मेन म्हणजे माझा एवढा अनुभव आहे की माझी पुतणी, तिच्या लग्नाला 7-8 वर्ष होत झाली, तिला मूल होत नव्हतं आणि तब्येत तिची एकदम जाडी. ती डॉक्टरकडे विलाज केला. ते डॉक्टर बोलले की तुम्ही खूप जाड आहे, बारीक वगैरे व्हा. ती बारीक पण झाली तरी तिला मूल राहिलेलं नाही. तर सासू बोलली की तिला मूल होत नाही. तर तिने मला सांगितलं की असं असं. तर मग मी नवरात्रीची सप्तमी होती, ओके. तर ओटी भरायला सप्तमीला गेली. आईला बोलली, ओटी भरली ना, आईला बसून बोलली की तिला मूल नाही, असं तिला मूल होऊ दे. आज सप्तमीला बोलते, पुढच्या वर्षी सप्तमीलाच मूल घेऊन येते. ओके. तर ते सप्तमीलाच मूल घेऊन आलेली. तो एक म्हणजे अनुभव, म्हणजे लगेच की डॉक्टरने तिला नाही बोलली की का तर गर्भपिशवीवर तुझ्या सुजय तुला मूल होणार नाही. ओके. असं सांगितलं. मी आईला बोलली की तुला सप्तमीला बोलली, सप्तमीच्या दिवशीच ते मुलाला घेऊन ये म्हटलं, ते मुलाला घेऊन आली. तर त्या मुलीचं नाव पण आम्ही सप्तमीच ठेवलं. ओके. नंतर असा साक्षात्कार माझा असा की कोणी म्हणे असं काय, अशी 4 वाजले आणि बेल वाजली म्हणून मला वाटलं की इस्त्रीवाला येतो ना माझ्याकडे यायचं. तर मला वाटलं इस्त्रीवाला आला, बेल वाजली म्हणून मी इस्त्रीवाल्याला दिली आणि दरवाजा उघडते तर आई माझी दरवाजात उभी. साक्षात बेल वाजली म्हणून मी अशीच गेली ना आणि दरवाजा उघडते तर आई माझी समोर. कारण मी बोलायची की आई सुंदर आहे, मला कधी दिसणार, मला असं माझी इच्छा होती की आईनं मला कधी दिसणार, असं स्वप्नात नाही असं. तर मी अशी बोलायची की आई सुंदर आहे तर मला थोडी दिसणार, म्हणजे अशी मनात अशी बोलायची. तर बेल वाजली तर बघते तर माझी आई हिरवंगार लुगडं नेसून अशी माझी आई मला दिसली. ते एवढी हे झालेली मी की बरंच मी बोलली आणि माझी आई येऊन मला दाखवलं की मी हे बघ. आणि येऊन त्यावेळेस माझी कंडिशन पण खूप हे होती. तर मला असं हे केलं की तू मंगळवार चालू कर, बेल वाजून घ्यायचं, तू मंगळवार उपास चालू कर, बघ तुझं कुठच्या कुठे जाणार आणि तुझं खूप चांगलं होणार. तो शब्द मग नंतर मला, तेव्हा माझं एवढं हे नाही. मग मी ताईला विचारलं की असं असं आहे, म्हणजे ते अनुभव नाही सांगितला की मला आई दिसली, फक्त एवढं म्हटलं मंगळवार उपास करायचे. तर कुठले, तर त्या बोलल्या करा मंगळवार. मग मी मंगळवार उपास करायला लागली. तर तेव्हापासून मला एवढे अनुभव झाले की मग काय विचार, म्हणजे भरपूरच अनुभव झाले. आणि नंतर पायाचा आवाज यायचा माझ्या घरात मला. ओके. की कळायचं की आई आली माझी घरात. पायाचा कधी बेल तर भरपूर वेळा वाजायचा. ओके. बेल वाजले कधी दिसायचं, कधी म्हणजे असं बघायचं तर काहीच नाही. बेल वाजवायचे, 4 वाजले की बेल वाजायचे, पहाटे किंवा दुपारचे पण. मुलं शाळेत जायचे ना, मुलं यायचे म्हणून मला घ्यायला जायचं म्हणून मी 4 वाजता उठून ते आराम करायचे. नंतर उठून 4 वाजता, तर मी 4 वाजता बेल वाजायची. आईनं मला भरपूर, जेव्हा मी बोलली की मला बघायचं, तर आईनं मला साक्षात दर्शन पण दिलं की बघ. आणि हिरवगार लुगडं नेसून साडीवरतीने असे सरळ उभ्या झाल्या. आणि कुठला अनुभव, कुठल्या स्वप्नामध्ये ते ताई दिसतात. ताई म्हणजे एक आईच आहेत. हे अनुभव आम्ही भरपूर घेतलेले. ज्यावेळेस ताई माझ्याकडे आल्या, मी किचनमध्ये होती, बेल वाजली, एकदम मला असं हे झालं की बाहेर आई आहे. मला असं जाणवलं ना, आणि मला असं पूर्ण शरीर माझं हे झालं की मला लगेच कळलं की माझी हे आहे. त्यांचे मी बरेच अनुभव घेतलेले आणि ते साक्षात खरंच जशी माझी सप्तशृंगी आहे तशात त्या सप्तशृंगी आहे. कारण मग स्वतः अनुभव घेतले म्हणून मी सांगते. बरोबर. आता त्या बसल्या ते आईच आहेत माझ्या, आणि आई बसलेली आहे तो म्हणून.
माझी गुरुपौर्णिमेचा अनुभव सांगते. गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी मला माहिती होतं गुरुपौर्णिमा आहे, सकाळी पण माहिती होतं, पण मी असं झालं मला की कंटाळा आला की काय, पण गुरुपौर्णिमा असून मी गेलेलीच नाही आहे. ओके. गेलेली नाही आणि दुपारी मी झोपली तेव्हा मला दाखवलंसुद्धा की पाय धुतात, सगळं दाखवलं आहे मला. तरी पण सुद्धा मला म्हणजे तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना हां त्यांची कोणतरी पूजा वगैरे पूजा करते हे तुम्हाला करतात. दिसतं. हां, ते गुरु म्हणतात त्यांची पूजा करतात, सगळं दाखवलं, आरती ओवाळताना सगळं. तरी पण मी थोडी 15 मिनटं झोपली. त्या झोपेमध्ये मला सगळं दाखवलं त्या दिवशी ओके. की गुरुपौर्णिमा आहे, तुला माहिती गुरुपौर्णिमा, पण पूजा करा. तरी पण मी असं हे नाही केलं की जायच लागेल, कंटाळा केला असं नाही. नंतर मग संध्याकाळच्या वेळेलाच असं मुलगा बोलतो की मम्मी गुरुपौर्णिमा आहे, तर मुलगा बोलते मम्मी गुरुपौर्णिमा आहे, जा नुसतं पाया पडून तरी ये. तर त्याच्यानंतर मग आई चारुताईला सांगायला की ती आली नाही, ती आली नाही. तर ताई बोलते चारुताई ती आली नाही म्हणजे कोण नाही आलं, ओके. कोण नाही आलं. आज गुरुपौर्णिमा आहे, तिला सांगू दाखवून सुद्धा ती म्हणजे आलीच नाही. मग माझं असं झालं की माहिती असून जाणून बुजून मी गेलेलीच नाही, म्हणजे असं मुद्दाम गेल्यासारखी की असं गेलीच नाही. आहे आणि सगळं दाखवलं पूजा वगैरे, तरी पण मी असं माझ्या ह्याच्यात नाही आलं की मी जावावं. नंतर 8-9 वाजले तरी मग मुलगा म्हणतो गुरुपौर्णिमा, मग तर मग आली नाही. तर त्या बोलतात चारुताई आली नाही म्हणजे कोण नाही आली, तर माझ्या मुलीचं नाव घेते, त्या गुड्डीची आई अजून आलेली नाही. ओके. म्हणजे चारुताईंना आईने सांगत होती की बघ ती आली नाही. तर चारुताईला कळलं नाही की ती आली नाही म्हणजे कोण नाही आली, कारण तिकडे येणारे भरपूर कोण नाही आलं, कोण नाही. तर नंतर मग माझ्या मोठ्या मुलीचं नाव घेतलं, बघ ते गुड्डीची आई अजून आलेली नाही. तेव्हा मग त्यांना असं सांगितलं. नंतर मग मी 11 वाजता जाऊन मग गुरुपौर्णिमा पूजा केली साजरी म्हणजे पूजा वगैरे हो, केली. हो, हो. पण मी मुद्दा कळत असून सुद्धा न गेली, म्हणजे कंटाळायल्यासारखं म्हणा पण की देवीचं आपण बोलतो लक्ष होतं. लक्ष होतं. पण ती आई बोलत होती हिला कधी आठवण येणार, ही कधी जाणार. दार उघडलं आणि त्या बोलल्या एवढ्या रात्री का आल्या, तर त्यांना म्हटलं की गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी आता मला आली. तर चारुताई बोलतात की आता तुमच्याचबद्दल सांगत होते ती आली नाही. ओके. तर ताई बोलतात आली नाही म्हणून मी विचारलं, तर गुड्डीचं नाव घेतलं म्हणजे की गुड्डीची नाही आली. आत्ताच आई बोलली आणि लगेच तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही बेल वाजवली. ओके. म्हणजे आईंनी जसं इन्फॉर्म म्हणजे सांगितलं होतं चारुताईंना. सांगितलं चारुताईला हां. की मला सांगितलं, झोपेत दाखवून सुद्धा पण मी गेलेली आहे. म्हणजे असं जरा की मुद्दामून गेल्यासारखं कंटाळा केल्यासारखं. कारण दुपारी तुम्हाला झोपेमध्ये ते 15 मिनिटं तुम्ही झोपले हा, होते. पण ते सगळं दाखवलं मला, आठवण करून सुद्धा दिली की गुरुपौर्णिमा. तरी पण ते माझ्या डोक्यात मी अशी गेलेली नाही ना असं. त्याच्यानंतर मग ते ताईनं त्याच्यानंतर मग मी गेलेली. मुलगा बोलते जाऊन गुरुपौर्णिमा तर पाया पडून तरी पूजा वगैरे करून. तेव्हा मग मी 10:30ला घरून निघली, तर जायपर्यंत 11 वाजले. माझा हा मुलगा आहे ना, माझ्या मुलाचा अनुभव आहे, तो बाहेरगावी शिकायला टाकलेला होता. बाहेरगावी होता तर त्याला ताप वगैरे असा येत होता, तर हॉस्टेलमध्ये टाकलेला होता. तर त्याला दाखवलं, तर त्याच्यानंतर झालं त्याला मग सांगितलं की कावीळ आहे, ते उलट्या करा. तात्पुरतं त्याने दाखवलं पण ते काही फरक नाही पडला. नंतर त्याला झाला कावीळ, तो करायला लागला उलट्या. ओके. तर नंतर मग माझे मिस्टर गेले, त्याला घेऊन आले इकडे दवाखाना करायला. तर मग हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला, आमचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्याला दाखवलं. तर ते बोलले की याला कावीळ झालेला आहे, तुम्ही याला ॲडमिट करा आणि एक पॉईंट म्हणून आम्ही ती कावीळ तो कमी करूया. तर मग त्याला ॲडमिट केलेलं. ॲडमिट केल्यानंतर मग त्याला तो जास्त कावीळ व्हायला लागला. खूप म्हणजे खूप झालं की मग 15 दिवस त्याने अजिबात पाणी नाही पिलं, काही खाल्लं नाही, काहीच नाही. आणि एकदम तो सिरियस व्हायला लागला. त्यावेळेस सुद्धा चारुताई घरी नव्हत्या. अशी कंडिशन म्हणजे की आम्ही तर घाबरून गेलोच, कारण अन्न पाणी काहीच नाही, पाणीसुद्धा पित नव्हता, एवढा कावीळ झालेला. ते काम हॉस्पिटलवाले सुद्धा ते काम करतात, ते बोलले की मुलाला जास्त कावीळ. पण डॉक्टर काय बोलत होते की आयुर्वेदिक याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, आम्ही एक पॉईंट कमी करतोय. असं आम्ही त्याच्यावरतीच गेलो. त्याला झाला जास्त कावीळ, त्यांच्या स्वतःच्या गावी गेलेलं. तेव्हा मग मी असं, आणि एवढं सिरियस झालं की म्हणजे तो आम्हाला ओळखत नव्हता आणि बोलतंच असं जे काही बडबडायला लागला. तर मोठा डॉक्टर आला, तर डॉक्टरला दाखवलं. तर डॉक्टर बोलते की नाही त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला म्हटल्यानंतर आम्ही दोघं पण, मिस्टर आली, मी घाबरली की आता करायचं काय. त्याच्यानंतर मग मी रडत यांनाच फोन केला. ह्या बोलतात काय झालं, ह्या सुद्धा रडत बोलली ना मी काय झालं मग. ते म्हटलं असं झालं. त्या बोलल्या घाबरू नका. त्या लगेच माझ्यासाठी म्हणजे सांगितलं असं झालं कावीळचं असं सांगितलं. तर त्या बोलले की आयुर्वेदिक होतं इथे, ते घेऊन जा. मी तर गावावरून निघतेच, घाबरू नका. म्हणजे दोघं मिस्टर आणि ते गेले, ते दोघं तर निघाले, आम्ही निघतो. पण असं एक आयुर्वेदिक औषध देणारा होता, त्यांचं नाव सांगितलं की तुम्ही घेऊन जा, हॉस्पिटलमध्ये नका ठेवून, आम्ही निघतोच. मग त्या हॉस्पिटलवाले आम्हाला बोलले की नाही, ते आयुर्वेदिकवर आमचा विश्वास नाही असे बोलले. पण आई बोलल्यानंतर मग आणि लगेच माझ्यासाठी लगेच निघाल्यात गावावरून. आणि त्या आल्या आणि मी रात्रीचे 12 वाजता जाऊन आईच्या तिकडून कुंकू घेऊन आली आणि मुलाच्या खाली डोक्याला लावलं आणि थोडं इथेच लावलं. तर एवढं लावलं, सकाळी उठून असा उठला, स्वतःच उठून तो बाथरूमला गेला. अशी एवढी ते लोणच्याचं पाणी फेकतात ना, अशी एवढी पिवळी पूर्ण बाहेर आलं. म्हणते मम्मी मला खूप भूक लागली.
ओके. आणि नंतर त्यांनी तोच 4 ते 5 तोच खाल्ले. तेव्हापासून अजूनही माझ्या मुलाला आजार नाही कुठला, काय नाही. हम्म. त्याच्यानंतर मग मला असे डोकं दुखायचं नेहमी ना माझं, तर मी त्याला दुखायचं म्हणजे मी गोळ्या खायच्या. तर हे बघा माझं ऑपरेशन झालेलं दिसते, पण माझे तिथे आली गाठ. तर गाठ झाली तर डॉक्टरला दाखवलं, पण थोड्या वेळ दाखवलं म्हणजे असं. तर डॉक्टर काय बोलले की तुमची गाठ इन्फेक्शनचीच आहे, तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही. काही एक डॉक्टर बोलला की नाही कॅन्सर असू शकतो किंवा TBची असू शकते. ते एक डॉक्टरला दाखवलं तर म्हणजे बरेच हॉस्पिटल केलेत आम्ही असं. पण मग मग आईकडे प्रश्न टाकला की आई माझ्या कानात म्हणजे असं असं झालेलं आहे इथं. तर आई बोलली काही नाही, नॉर्मल आहे, कुंकू लाव. कुंकू दिलं, कुंकू लावलं, थोडी हळू हे झाली. पण नंतर मग गावी चर्चा झाली की त्यांना कॅन्सर झाली की का कॅन्सरची गाठ झाली. मग आम्ही आमच्या फॅमिलीला विचारलं डॉक्टरला. तर आमचे मिस्टर बोलले की साधी जरी असेल तर ती गाठ काढून टाका. तर तो डॉक्टर काय बोलला, डॉक्टर बोलला की ऑपरेशन होणं कठीण आहे. तर आम्ही म्हटलं कठीण म्हणजे काय. तर बोलले जर ऑपरेशन केलं तर कानाची जे नस आहे त्या नसेला ती हे झालेली आहे, नस थोडी जरी झाली की त्यांना पॅरेलिस होणार असे डॉक्टर बोलले. मग परत दुसऱ्या डॉक्टरकडे हे केलं. तर मग तो डॉक्टर बोलला की मी करतो तुमचं ऑपरेशन, जे काही प्रॉब्लेम असेल ते मी ते काही स्वतःवर घेतलं आणि ऑपरेशनला की 2 दिवसात तुम्ही ऑपरेशनला या. नंतर मिस्टरांनी लगेच तिथे हे केलं आणि ऑपरेशनला नेलं आणि मला इंजेक्शन दिलं होस हे ऑपरेशन करायला. मला विचारलं मुलं किती आहेत काय ते, त्यांना मी डॉक्टरांशी बोलते, जसं बोलली तसे मला माझे डोळे एकदम हे झाले, डोळे बंद झाले. तर आई माझ्या बाजूला उभी, ओके. सप्तशृंगी आई माझी बाजूला उभी. मी आईचं नाव घेतलं, आई माझं ऑपरेशन आहे आणि एकदम व्यवस्थित होऊ दे. आणि मला घाबरलेली दिसली तर आई डोळे बंद केले. तर आई माझी आणि ऑपरेशनला वेळ किती दिलेला माझ्या 2.5 ते 3 घंट्यापर्यंत दिले. बोलले आम्ही कानाच्या डॉक्टर सगळ्यांना बोलून आणि 2.5 ते 3 घंटे तुमच्या ऑपरेशनला लागणार. मग ह्या लगेच माझ्या बाजूला उभ्या आईच्या. मी डोळे बंद झाले तर ऑपरेशनला 3 घंट्याच्या ऐवजी माझं ऑपरेशन किती मिनिटात झालं असेल, अर्धा ताससुद्धा नाही लागला. अर्ध्या तासात येऊन मी बाहेर आली. ते माझ्यापेक्षा मोठी जाऊ होती, तर त्या मला घरून येईपर्यंत माझं ऑपरेशन करून बाहेर. तर सगळे डॉक्टर चर्चा करायला लागले की यांचं ऑपरेशन कसं काय झालं एवढं लवकर. आणि मिस्टरांना बोलवलं माझ्या की यांचं ऑपरेशन तुमच्या मिसेसचं एवढं लवकर कसं काय झालं. तर ते बोलले की आमच्या देवीचा अनुभव आहे तो आम्हाला, की आमची देवीनं ह्या साक्षात्कार केलेला आहे, तिथे हे गेलेलं ऑपरेशन. बरोबर. आणि गाठसुद्धा माझी चेकिंगला पाठवली तर कॅन्सर म्हणून सांगत होते. म्हणजे की गावचे सगळे बोलवते, सगळे पॅरेंट्ससुद्धा बोलवते की तुम्हाला कॅन्सरचीच असणार गाठ, अशी गाठ नसणार. तर रिपोर्ट एकदम नॉर्मल आला की इन्फेक्शनची आहे. तेव्हा तो पण एक अनुभव, तेव्हापासून तो अनुभव माझा. तर तेव्हापासून मला औषधी गोळ्या नाही खात. औषधी गोळ्या खाल्ल्या तर मला फरक पडत नाही. आणि मंगळवारी जाऊन चारूत ऐकून मला कुंकू आणलं, रात्री खाऊन झोपले की दुसऱ्या दिवशी नॉर्मल. ओके. कारण डॉक्टरचं मला अजूनही 18 वर्षापासून तेव्हा आजारातून काढलं आहे आणि तेव्हापासून मला दवाखान्याचं नाही जमत. असा खोकला आलेला की एवढा खोकला म्हणजे 2-1.5 महिन्यापासून खोकला की रात्रभर औषधी घेऊन मी हे झालं औषधांनी. मग आईकडे गेली, मी चारूत आईकडे गेले आणि विचारलं, आईला प्रश्न टाकले की आई मला एवढं औषधी घेऊन मला फरक का पडत नाही खोकल्याचा. आई बोलली कुंकू खा. कुंकू खाऊन झोपली तर बघा आता किती वर्षापासून मला खोकलासुद्धा माहिती. तेव्हापासून मला औषधी वगैरे चालत नाही, मी दवाखान्यात करतच नाही, कारण की कुंकाने माझा आजार जातो. तर खूप छान वाटलं ताई तुम्ही आलात आणि तुमचा इतका चांगला एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केलात. तुमच्याकडेही काही असे स्पिरिच्युअल अनुभव असतील तर तुम्ही नक्की मला दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.